आपण यातून वेगळं काय करू शकतो. जवळ एखादं तुम्ही आता गावामध्ये टेलर आहे, तुम्ही पण बघता एक ब्लाऊज जे शिलाई घेतली तर 1500 रुपये पण आहे, 2000 रुपये पण आहे. मेकअप करायला गेला तुम्ही 3-4 हजार रुपये पण. आणि आपण ठरलेलं असतं बाबा लेडीज टेलर ह्या टेलरकडे जायचं किंवा त्याच दुकानामध्ये जायचं, त्या दुकानातून माल घ्यायचं का, तरी आपल्याला विश्वास. तसं तुमचं जे प्रशिक्षण आहे किंवा जसं टेलरिंग शिकवतोय किंवा हा प्रशिक्षणाचा आपण कुठं उपयोग करू शकतो. तुम्ही पण विचारता सरांचा कुठे दाखवा जुने साड्या असतील तुमच्या किंवा कपड्याच्या डिझाईन असतील, नवीन आता यूट्यूबवर पण भरपूर आहे. तुम्ही आरीवर जरी यूट्यूबला टाकलं तिथं पण तुम्हाला शिकायला भेटेल. म्हणजे तुम्हाला शिक्षक पण शिकवणार आहे, त्यासोबत प्रॅक्टिस करून भेटेल. आणि त्या आपण कशा प्रकारे वेगळं करू शकतो. सध्या मार्केटिंग भरपूर आहे, ऑनलाईन पैसे तुम्ही अमेझॉन मार्केटिंग आहे, सगळे आपण भरपूर तुम्हाला मदत करू. जसं सरांना सांगितलं मी दांडवाडीमध्ये जे वारली पेंटिंग होते आदिवासी महिला बनवायची, आपण वारली पेंटिंगसाठी आमच्या कंपनीत जेवढे काही गेस्ट किंवा फॉरेनचे लोक आहेत त्यांना आम्ही फक्त तेच गिफ्ट द्यायचो, बाहेरून गिफ्ट द्यायचं अजून पण तेच किंवा एक वारली पेंटिंग आहे. तसं तुम्ही जर काय वेगळं केलं ना, असं नाही किंवा ते आम्ही त्याच्यावर विकत घेऊन असं पण नाही किंवा त्यांना बनवतात जे काही मार्केटची व्हॅल्यू असेल ते सांगतात, तसं तुम्ही ते काय तरी वेगळं केलं म्हणजे साडी सांगितलं